यांचे सर्व ह्या संस्थेचे फक्त संस्थाचालक, त्यांचे मुलं, तात्या आणि इथल्या शाळेचे मिळालेले संस्कार ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमच्यासाठी शाळा ही फक्त विटा भिंताची शाळा नव्हती, विटा भिंतीची शाळा नव्हती. या ठिकाणी असलेली तुम्ही झाडं बघताय, ही सर्व झाडं आप्पाच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी लावली होती. त्याला पाणी घालण्याचं काम, शाळेची बेल वाजवण्याचं काम आणि आईनं धुरामध्ये काम केलेलं आहे. आई माझी स्वयंपाकी आहे, वडील शिपाई होते. शिपाई आणि स्वयंपाकी याचा मुलगा सहाय्यक आयुक्त आहे. याचं सर्व श्रेय माझे वडील, आई यांना, आमचे संस्थाचालक, आम्हाला त्यावेळेस लाभलेले मुख्याध्यापक आदरणीय जगताप दादा, जगताप सरांनी प्रत्येक वेळेस शिकवताना फक्त मराठी शिकवलं नाही, मराठीच्या बाहेर जाऊन कमवा आणि शिका असं शिकवलं होतं. शाळा म्हणजे काय फक्त म्हणजे इथल्या शिक्षकांनी ज्ञान फक्त पुस्तकामध्ये शिकवायचं इथपर्यंत मर्यादित न राहता घर असावे, घरासारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. अगदी त्याप्रमाणे या शाळेमध्ये सर्व संस्कार दिल्यामुळं ज्यावेळेस मी 10वीला असताना, मला माहिती आता माझे मित्र या ठिकाणी आहेत, आमच्यामध्ये कॉम्पिटिशन एकदम हेल्दी होतं. दिलीप पुढे जातो, काही विशाल पुढे जातो. त्यावेळेस जीएन सरांनी खूप चांगलं शिकवलं. त्यावेळेस आमचे भाऊ राठोड आम्हाला सर 5 वाजले की झोपेतून उठवायचे, 5 वाजता उठले की झोपेतून उठून अभ्यासाला लावायचे. या शाळेतल्या 2000 मी 1990 पासून 2001 ची बॅच माझी, 10 वर्षातला प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. कुठला क्षण मी सांगू आणि कुठला दिवस तुम्हाला सांगू या ठिकाणी ते शब्द आणि वेळेमुळे ते शक्य होणार नाही. पण या ठिकाणी त्या वेळेस घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, त्यावेळेस आपण शाळेमध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचो, ह्याच स्टेजवर माझं नाव पुकारलं जायचं. संजय गुरवाता 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, त्यानंतर बरोबर 17 सप्टेंबर प्रत्येक कार्यक्रमाला माझं नाव यायचं. त्यावेळेस मला वाटतं हापचड्डीवर मी जे भाषण बोलायचो, अगदी त्या काळात गेल्यासारखं मला वाटतं. स्टेज हेच आहे, ही आवडते माझं मनापासून शाळा, जशी हवी तेला, जशी माऊली बाळा, प्रति अत्रेंची ही कविता जाधव सरांनी, एन जाधव सरांनी मला वाटतं ह्या स्टेजच्या बाहेर ही जी इमारत आहे त्या भिंतीवर लिहिली होती. ती कविता आज मनामध्ये उभी करून आहे. आणि आजच्या माझ्या यशामध्ये जसे माझे शिक्षक, जसे संस्थाचालक जसे आहेत माझ्या वाट्यामध्ये, अगदी मला तुम्ही मिळालेले सर्व माझे विद्यार्थी या यशामध्ये वाटेकरी आहात. कारण विनोबा भावेंनी म्हटलेलं आहे, पावसाचा एक थेंब जमिनीवर पडला तर तो विरून जातो, तोच थेंब जर तळ्यावर पडला तर झरकन उडून जातो, तोच थेंब जर गवताच्या पात्यावर पडला तर तो दोबंदी म्हणून चमकतो, आणि तो जर पावसाचा थेंब जर नालीमध्ये पडला तर तो पाय व्हायच्या लायकीचा नसतो, आणि तोच पावसाचा थेंब जर मोठ्यामध्ये पडला, शिंपल्यामध्ये पडला शिंपल्यामध्ये तर तो मोठी उंच चमकतो. आणि हे मोठी उंच चमकण्याचं कार्य, मोठी उंच चमकण्याची जे आहे ते तुमच्यामुळे आहे. कारण मला मिळाले सगळे क्लासमेट माझे चांगले होते, कारण शाळेचं वातावरण आणि क्लासमेट याच्यामुळे अभ्यास चांगला करता आला. आणि मित्रांनो, आज या ठिकाणी अभिमानाने सांगतो, मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, कारण व्यसन नसणं ही मोठी धमक आहे सध्याच्या काळामध्ये. आणि याच्या पाठीमागे सर्व संस्कार शाळेचे, संस्थाचालकांची आणि मला शिकवणाऱ्या सर्व तत्कालीन गायकवाड सर असतील, मडके सर असतील, आणि या ठिकाणी हयात नसणारे कैलासवासी संतरात माने सर असतील, किंवा सर्व शिक्षक आजचे या सर्व शिक्षकांचा सिंहाचा वाटा लक्षात घ्या. आणि त्यामुळे 10वीला मला मार्क कमी पडले, 10वीला मार्क 70% पडले, विशाल पहिल्याला, मी सेकंड आलो. नंतर 11वी-12वी मी सायन्स केलं. 11वी-12वी आता ऍक्च्युअल हे प्रवास मी सांगायला नको, बहुतांशांना माहिती आहे, पण मुद्दाम सांगतोय माझ्या बालमित्रांसाठी, त्यांच्यासाठी फक्त 2 मिनिटांसाठी सांगतोय. कारण असं वातावरण परत भविष्यामध्ये मिळणार नाही. आणि मला वाटतं मनपाची सुद्धा आपल्याला गरज पडली नसती, आपल्याला कूलरची गरज पडली नसती. कारण 1990च्या काळामध्ये अंटिनेचं वायर फिरवणारी पिढी आपली आहे. त्या काळामध्ये मोबाईल कुठलाच नव्हता. एकदा जर आई वडिलांनी जर मुलगा शाळेत सोडला तर फक्त दिवाळी आणि फक्त उन्हाळा या 2च वेळेस फक्त पालक फक्त येत होते मुलांसाठी. आजच्या मोबाईल मलाच आमची चर्चा झाली, मारुद्र होता भारत आहे, आपल्याला माहिती शरीरात की सर सवय झाली. आज फॅन नसेल तर आपल्याला वाटते गरम व्हायला लागलं, एसी नसेल तर गरम व्हायला लागतं. परंतु त्या काळामध्ये काही नसताना कार्यक्रम चालू झाल्यानंतर जी शिस्त होती ती शिस्त आज या ठिकाणी बघायला मिळाली. आणि इतका छान सुंदर कार्यक्रम झालेला आहे, याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि ज्यावेळेस 11वी-12वीला 12वीला 53% कमी मार्क पडले म्हणून बीएससी केलं. बीएससीला मला 3 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षे लागली. 2007ला मला फक्त 53% मार्क पडली. परंतु जगताप सरचे वाक्य, जीएनआबांनी सांगितलेलं, साखळे सरांनी सांगितलेलं वाक्य सारखं होतं, कमवा आणि शिका. कितीही संकट आले तरी अजिबात हार मानायची नाही. ज्यावेळेस 53% मार्क पडले त्यावेळेस ठरवलं बीएससी करायची आणि अण्णाकडून एक रुपयाही घ्यायचं नाही. कारण का, ज्या आई अण्णांनी आयुष्यभर शाळेमध्ये सेवा केली आहे, जर एखाद्या मुलाला जर शी आली तर त्या मुलाची त्या काळामध्ये शी व्हायचं काम सुद्धा आई अण्णांनी केलेलं आहे. अगदी आम्हाला जेवढा जीव लावला तेवढा जीव तत्कालीन 1995च्या बॅच पासून 2000च्या बॅच पर्यंतच्या मुलांना माहिती आहे काय जीव लावला. आज ज्यावेळेस मला माझे म्हणजे मित्र भेटतात त्यावेळेस माझं न विचारता आई अण्णा कशी आहेत हे मला विचारतात, त्यावेळेस मला समाधान वाटतं. माझ्याबद्दल न विचारता माझ्या आईवडिलांबद्दल विचारतात कुणी. याचं कारण श्रेयचे आहे.
BSc ला कमी मार्क पडले, 5 वर्ष लागली, पण यांच्या वाक्य आणि संस्कारामुळं मी पेपर टाकायचं जवळपास सिटीमध्ये 4 वर्ष काम केलं आपल्या धाराशिव शहरामध्ये. अक्षरशः इतकी लाज वाटायची. MSc ला जाणाऱ्या मुली शाळेमध्ये स्टँडवरती हायकोर्टनं जायला दिसायच्या MSc ला औरंगाबाद संभाजीनगरला, आणि मी त्या ठिकाणी पेपर टाकायचं काम करायचो. कधी कधी वाईट वाटायचं, तो निकडं करायचं, परंतु झालेल्या संस्कारामुळं मी खाली मान घातली नाही. जवळपास 4 वर्ष पेपर टाकले. 2008 ला विस्तार अधिकारी झालो, परंतु अधिकारी व्हायचं होतं म्हणून अजून अभ्यास केला. 2014 ला अधीक्षक क्लास 2 MPSC मार्फत झालो. परत अभ्यास चालू होता, परत एम्प्लॉयमेंट ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं, आणि आज सध्या सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास धाराशिव या ठिकाणी कार्यरत आहे. लडका बाळ योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, CM आरोग्य योजना, कौशल्य विकासाच्या कोणत्याही योजना असतील तर आमच्याकडे आहे. फक्त आधार कार्डच्या आधारे आपण मोफत प्रशिक्षण देऊ शकतो. त्याला रोजगार मेळाव्याच्या मधून खाजगी नोकरीची संधी देऊ शकतो. आम्ही मेळाव्यामध्ये नोकरी देतो. आज आपले मागे मला वाटतं रामदास वगैरे सांगितलं, 500-500 लोकांचं कुटुंब जगवण्याचं काम आपल्या शाळेतले सर मुलं करतायत. फक्त मी एकटाच यशस्वी नाही, लक्षात घ्या. आज या शाळेतला प्रत्येक मुलगा आपण जर बघितला असेल, कोण चांगला शेतकरी झालाय, कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर झालाय, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण वकील आहे, कोण प्राध्यापक आहे. सर आपल्या शाळेतला एकही मुलगा वाया गेलेला नाही, हे खात्रीने या ठिकाणी मी सांगतो. आपल्या शाळेतील सर्व मुलं या चांगल्या हुद्द्यावर आहेत. त्यांचं वय 40 आहे, कोणाचं 58 आहे. आपल्या ठिकाणी असणारी जी पिढी आहे, नवीन जी पिढी आहे, आज याच्या माध्यमातून खूप त्यांना स्कोप आहे. आम्ही या मुलांनी ते खूप चांगलं संस्कार या शाळेमध्ये मिळाल्यामुळे मला वाटतं की आपली शाळा, आणि ज्यावेळेस तर प्रशासनामध्ये नाव निघतं आपलं शिक्षण कुठं झालंय, त्यावेळेस मी अभिमानाने सांगतो की वसंताश्रम शाळा, त्यावेळेस तिथंही ते म्हणतात की मनोहरप्पांची शाळा महाराष्ट्रामध्ये खूप चांगली नामवंत आहे. आणि मित्रांनो, आजचा हा जो गेट टुगेदर कार्यक्रम आहे ना, हा सगळ्यात मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये असा कार्यक्रम झाला नसेल. कारण गेट टुगेदर कुणाचं होतं? इंजिनिअरिंगवाल्यांचं, मेडिकलवाल्यांचं, डिग्रीवाल्यांचं. परंतु जोक नाही, लक्षात घ्या. सर 1995 पासून 2026 जवळपास 36 वर्षाचे विद्यार्थी तुम्ही एका छताखाली बोलवलात. आता 2015च्या मुलांना 95च्या मुलांची ओळख नाही, तरी पण ते आलेले आहेत. असं नाहीये, ते फक्त आपल्या शाळेच्या आपुलकी मुलांना आहेत. आणि असा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज केला आहे. मित्रांनो, कुठल्याही संकटाला सामोरे जायचं नाही, एवढंच फक्त लक्षात ठेवा. पेपर वाटायचं काम केलं, यारमाळ्याच्या मध्ये सर नारळ विकायचं काम केलं. योगायोगानं त्यावेळेस आता किस्सा सांगतो, वेळ सोन्या भरपूर कमी आहे. फक्त एकच मिनिट फक्त ती नारळाची पोती बारशिवून घेतली होती, आणि एक पोतं ज्यावेळेस मी खाली आणत होतो त्यावेळेस आपल्या कॉलेजच्या मुलीने मला, शाळेतल्या मुलीने मला यारमाळ्याच्या जत्रेत बघितलं. मग वाईट वाटलं की यार आपलं शाळेतली मुलगी आपल्याला बघितलं, म्हणजे नारळाची पोतं उतरताना. परंतु आपण दिलेल्या संस्कारामुळं मला वाटतं की आजपर्यंत कुठलंही व्यसन नाही, आणि त्या काळात कुठल्याही मुलीकडे बघायची माझी ताप झाली नाही आपल्या संस्कारामुळं. आणि कॉलेजला असताना सुद्धा मला वाटतं की ह्या गोष्टीपासून आपल्या संस्कारामुळे मी आलिप्त राहिलो. आणि एक ज्या माऊलीचे डोळ्यामध्ये अक्षरशः आज आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, त्या म्हणजे पूर्ण त्यावेळेस दूर होतं. मला वाटतं की आता बोलतं गॅसवर वगैरे स्वयंपाक असणार आहे. आणि ज्या वडिलांनी कष्ट केलं त्या दोघांकडे बघून, जी मेहनत केली शाळेकडे बघून, यांच्या ऋणामध्ये मी सदैव राहतो. नदीचा उगम कुठे जरी झाला, शेवटी तिला सागराला मिळावं लागतं. अगदी तसं आपण कोणत्याही हुद्द्यावर जावा, तुम्ही कोणतेही पद कमवा, कितीही पैसा कमवा, परंतु शेवटी आपल्याला आपले आई वडील आणि आपली शाळा आणि आपले शिक्षक यांच्या प्रेमामध्येच आपल्याला विलीन व्हावं लागणार आहे. हे शेवटचं बोलतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अख्ख्या टीमचं या ठिकाणी आपण उभा राहून जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूयात. आणि हे तुम्ही मला ऐकून घेतलात याबद्दल तुमचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण उभा राहून आपल्या शाळेसाठी कृतज्ञता व्यक्त करूयात. मला वाटतं की वेळेअभावी भरपूर बोलायचं आहे, पण त्या ठिकाणी थांबतो. परत एकदा सर्वांचे शतैष नमन. जे काही राहिलं असेल तर आपण नेक्स्ट टाइम आमच्या ऑफिसबद्दल किंवा माझ्याबद्दल स्पर्धा परीक्षा असेल किंवा एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट, कौशल्य विकास किंवा रोजगार या संदर्भात शासनाच्या कुठल्या काही योजना असतील समजा, त्या संदर्भात मला व्हॉट्सअपला जर आपण टाकलात तर त्यामध्ये मी रिप्लाय देईन. आणि परत एकदा सर्वांचे आभार मानून माझं वाढत चाललेलं आणि संयोजकांनी मला इतरांपेक्षा 2 मिनिट वेळ दिल्याबद्दल त्यांचे खास आभार मानतो. त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.